दर्यापूर तालुक्यात ज्वारी खरेदी प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात असून शेतात प्रत्यक्ष ज्वारीचे पीक नसतानाही काही शेतकऱ्यांच्या नावावर ज्वारी विक्री झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। कृषी विभागाच्या नोंदीनुसार तालुक्यात केवळ 36 शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीची नोंद केली असताना तब्बल 387 शेतकऱ्यांच्या नावाने ज्वारीची पेरणी केली असल्याची माहिती समोर येत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। माहितीनुसार कृषी सहाय्यकांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणी ज्वारीचे पीकच नसल्याचे आढळून आले। काही शेतांमध्ये इतर पिके असल्याचे दिसून आले असून ज्वारीची लागवडच करण्यात आली नसल्याचा दावा केला जात आहे। अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात ज्वारी खरेदीसाठी दर्यापूर येथे आलेली ज्वारी नेमकी कुठून आली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक भागात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने ज्वारीसारखी पीक घेणे कठीण असल्याचे शेतकरी सांगतात। पाणी उपलब्ध नसताना आणि पेरणीच्या अधिकृत नोंदी अत्यल्प असताना हजारो क्विंटल ज्वारी खरेदी कशी केल्या जात आहे याबाबत संशय अधिक गढत होत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही ठिकाणी बोगस 7/12 उतार्यांवर ज्वारी पीक दाखवून सीसीआय केंद्रावर विक्री केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जर हा प्रकार खरा असेल तर यात केवळ बनावट शेतकरीच नव्हे तर काही व्यापारी, दलाल आणि संबंधित यंत्रणांमधील व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकरी संघटना आणि नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कृषी विभाग, महसूल विभाग आणि खरेदी केंद्रांच्या नोंदींची पडताळणी केल्यास सत्य बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। कृषी विभागात फक्त 36 शेतकऱ्यांची ज्वारी पेरणी नोंद असताना 387 शेतकऱ्यांच्या नावाने खरेदी कशी? प्रत्यक्ष शेतात ज्वारी नसताना विक्रीसाठी आलेली ज्वारी कुठून आली? बोगस 7/12 व पीक नोंदी तयार कोणी केल्या? यात व्यापारी, दलाल की बनावट शेतकरी सहभागी आहेत? संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत कारवाई का केली नाही? शेतात ज्वारी नाही पण खरेदी केंद्रावर ज्वारीचा पूर, दर्यापूरमध्ये नेमका कोणाचा चाललाय खेळ? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।